नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यश अँड मॉम रेसिपी चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण बनवतो वालपापडीची भाजी। तर वालपापडीची भाजी बनवायची म्हणजे अगदी बनवायला सोपी रेसिपी आहे। अगदी तुम्ही भाजी बघितली की लगेचच जेवायला बसाल, तोंडाला पाणी सुटेल एवढी जबरदस्त तयार होते। आणि बनवायची वेगळी पद्धत आहे थोडीशी, त्याच्यामुळे नक्कीच सर्वांच्या पद्धती वेगळ्या असतात बनवण्याच्या। तर त्याच्यामुळे ही भाजीची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चवसुद्धा खूप भारी लागते। तर पहा, आता इथे आपण ही वालपापडी घेतलेली आहे आणि ही वालपापडी पहा थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी खूप छान लागते, मस्त भाजी लागते चवीला। पाणी वगैरे अजिबात आपण ह्याच्यामध्ये वापरणार नाही आणि शिवाय जसा आपला या वालपापडीचा कलर आहे की नाही, अगदी तसाच्या तसा कलर राहतो, हिरवागार मस्त। त्यासाठी सुद्धा टीप आहे। तर पाहू शकता इथे आता आपण ही स्वच्छ अगदी धुवून घेतली आहे बघा वालपापडी स्वतः सुरुवातीला। आणि सुरुवातीला धुवून घेतल्यानंतर आता मी सोलायची कशी दाखवते पहा। ही वालपापडीची शेंग आपण घेतली की नाही, पूर्ण सुरुवातीचा जो देठाकडचा भाग असतो तो असा अगदी अलगद तोडायचा आणि तोडला की नाही मग अशा या शिरा बघा त्याच्या या पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या। अशी ही छान निवडून घेतली की नाही, पूर्ण शिरा दोन्ही बाजूच्या काढून घ्यायच्या, जितक्या निघतील ना तितक्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत। आणि पूर्ण शेंग खोलायची आहे आणि खोलून आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे पहा। अशा पद्धतीनं सर्व शेंगा आपण खोलून ठेवणार आहे, जेणेकरून आतमध्ये काही एखादं बारीक आळी वगैरे असेल, किडा वगैरे असेल तर आपल्याला तो दिसेल। आणि जे शिरा काढतोय त्या खाताना पहा बऱ्यापैकी घेवड्याची शेंग असेल किंवा मग ही वालपापडी असेल तर शिरा खाताना दातामध्ये आल्या किंवा जरा खाताना मध्येच आली ना तर ते आपल्याला तितकंसं खायलासुद्धा बरं वाटत नाही पहा। म्हणून मग ह्या पद्धतीनं सर्व शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे अजिबात कुठेही शीर राहत नाही आणि मग खातानासुद्धा भाजी आपल्याला कचवजत नाही, खूप भारी लागते खायलासुद्धा आणि खायला मजा पण आली पाहिजे। तर इथे पहा आता सर्व अशा पद्धतीने मी सर्व शिरा काढून घेतलेत, तुम्हाला मी दाखवते। इथे एवढ्या काहीतरी शिरा निघलेल्या आहेत बघा, सर्व शिरा काढून घेतलेत आणि अशा पद्धतीनं खोलून सर्व शेंगा ठेवलेत। अशा पद्धतीनं ठेवल्या की नाही खोलून, मग आपल्याला पटापट चिरायला सुद्धा बरं पडतं आणि जास्त वेळसुद्धा जात नाही आपला। तर आता ह्या सर्व आपण काय निवडून ठेवलेत आणि बी वगैरे त्याच्यातले पहा अगदी व्यवस्थित बघून ठेवलेले आहे, म्हणजे जेणेकरून कुठे किडा आळी वगैरे काहीच नाही। तर अशा पद्धतीनं सर्व मस्त अशा चिरून घेऊया पटापट। आणि पटापट चिरून घेतल्या की एका वेळी पहा अशा मूठभर भरून घ्यायच्या, म्हणजे पटकन चिरून होतात। एक एक चिरत बसायचं नाही, मूठभर घ्यायच्या आणि पटापट चिरून ठेवायच्या। तर अशा पद्धतीनं चिरून सर्व घेऊयात। तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ मी जेव्हा पण अपलोड करते तर तेव्हा त्याचं सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा कोणताही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही। तर पहा इथे सर्व आपलं हे निवडून घेतलेले आहेत। तर पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये टाकून घेते, म्हणजे आतमध्ये काहीही जर चुकून राहिलं वगैरे असेल तरीसुद्धा ते अगदी व्यवस्थित स्वच्छ होईल, पाण्यामध्ये राहील काही असेल तर म्हणून मी अजून एक वेळा पाण्यामध्ये टाकून ठेवल्या। आणि आता फोडणीची तयारी करून घेऊया पहा। तर तेल घालून घेतलं आणि जिऱ्याची फोडणी करून घेतली। जिरे छान फुलले की मगच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। आता कांदा एक मोठा मीडियम साईजचा मी कट करून घेतला आहे आणि तो आपण याच्यामध्ये तेलावरती फक्त जिऱ्यावरती कांदा घालून मस्त परतवून घ्यायचा, अगदी लालसर होईपर्यंत। जास्तसुद्धा करपवायचा नाही, फक्त लालसर थोडासा झाला पाहिजे, कलर चेंज झाला आहे पहा इथे। आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतला आहे मी मीडियम साईजचा, तो कट करून घालून घ्यायचा। कसं असतं की बऱ्यापैकी सर्वांची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि पद्धत वेगळी झाली की मग चवसुद्धा वेगळी लागते। तर अशा पद्धतीनं बघा, बऱ्यापैकी तुम्ही असं बनवत असाल सुद्धा किंवा नसेलसुद्धा, पण अशा पद्धतीनं जर बनवली की नाही खरंच खूप भारी लागते। आणि तोंडाला चव नसेल किंवा बऱ्यापैकी आपलं हे होतं पहा, म्हणजे भाजी बघूनसुद्धा बऱ्यापैकी पटकन जेवायला बसायला एवढी जबरदस्त होते। तर आता याच्यात मसाले घालून घेऊया आपण पहा। त्याच्यामध्ये सुरुवातीला मीठ घातलं, छान कांदा टोमॅटो मऊ करून घेतला आणि लगेच मसाल्यांमध्ये हळद पावडर, धना पावडर अर्धा चम्मच घातलं आहे। त्याच्यानंतर इथे मी आपला गरम मसाला घातला आहे, घरचाच होता, घरगुती गरम मसाला मी बनवलेला तो घातला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर अर्धा चमचा घातली आहे आणि कांदा लसूण मसाला पहा इथे मी 1 चमचा घातला आहे। आणि सोबतच विशेष
घटक घालायचा आहे तो म्हणजे पहा, इथे जिन्नस तो घातला आहे तो म्हणजे आपण इथे आमचूर पावडर घातली आहे. आता टोमॅटो घातला आहे तुम्ही म्हणाल आणि वरनं आमचूर पावडर, पण खरंच एकदा या पद्धतीनं तुम्ही थोडीशी आमचूर पावडर घालून बनवून बघा. इथे मी पाव चम्मच इतकी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं सर्व. मसाला छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पूर्ण पाणी काढून टाकून ही जी शेंग होती ना निवडून घेतलेली आपण पाण्यात ठेवलेली, तर ती अशी घालून घ्यायची. पहा आता पाहू शकता तुम्ही काय मस्त हिरवा कलर दिसतोय, तर तसाच कलर राहतो बरं का. आणि अजिबात इथे आपण पाणी वगैरे वापरणार नाही आहे, अगदी फ्रेश दिसते. तर बाजारातून जशी आणतो आपण अगदी तशीच दिसते. पहा पाण्यामध्ये थोडीशी ठेवली की नाही तर अजून टवटवीत होते, ताजी दिसते. तर इथे आता छान मिक्स करून घ्यायची पाहू शकतात. आणि नंतर आपल्याला याच्यावरती शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. आता मीठ आपण सुरुवातीलाच कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी घातलं होतं. शक्यतो सुरुवातीलाच घालायचं म्हणजे छान कांदा टोमॅटो असतो ना मऊ होतो. आणि आता इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. पाणी वगैरे अजिबात आपल्याला बिलकुल याच्यावरती घालायचं नाही पहा. आणि छान मिक्स करून घेतलं कूट घातल्यानंतर शेंगदाण्याचं, आणि झाकण मारून एक 5 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती. आणि मधून आपल्याला काय करायचं आहे, झाकण काढून 1-2 वेळा हलवून घ्यायचे तळापासून, जेणेकरून आपली ही भाजी जी आहे ती खाली कुठे तळाला चिकटली जाणार नाही किंवा करपलीसुद्धा जाणार नाही. तर पहा आता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकतात. 1-2 वेळा असं झाकण काढून छान हलवून घेतलेली आहे. आता इथे पहा फायनली आपली भाजी छान शिजलेली आहे. मस्त लागते अशा पद्धतीनं भाजी बनवली की. अगदी भाजी बघूनच कोणीही जेवायला बसेल. तर अगदी जवळून दाखवते पहा, मस्त गरमागरम भाजी तयार आहे. चपाती भाकरी अगदी बाजरीची भाकरी असो, ज्वारीची भाकरी असो, गरम गरम भात असो, मस्त लागते. अशी जरी खाल्ली ना तर आपल्याला इथे रस्सावाली भाजीची अजिबातच गरज नाही बरं का, एवढी भारी लागते. तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं बनवून पहा, कारण या पद्धतीनं बनवली की खरंच मस्त लागते. आणि ह्या थंडीच्या दिवसात अशा पद्धतीने एकदा नक्की ही भाजी बनवून पहा. बऱ्याच वेळा काय होतं की भूक खूप लागत असते आपल्याला या थंडीच्या दिवसात, काहीतरी सारखं खायची इच्छा होत असते, तोंड दिवसभर चालू असतं, मन काय भरत नाही. पण मग त्यावेळी नक्की असं काहीतरी झणझणीत आणि मस्त वेगळ्या चवीचं करून खायचं, खरंच तोंडाला मस्त चव येते. तर इथे कोणीही लगेचच हट्टाने एकदा जर खाल्ली तुमच्याकडून ही भाजी तर नक्कीच दुसऱ्या वेळीसुद्धा हट्टानं मागून खातील, एवढी भारी लागते बरं का. तर आता काढून घेतली आहे पहा इथे, आणि मस्त वरणंसुद्धा कोथिंबीर घालून घेतली आहे. आणि लास्टलासुद्धा थोडीशी मी घालणार आहे आता. तर छान दिसते गार्निशिंग केले की थोडंसं भाजीला. पाहू शकतात मस्त भाजी तयार आहे. कलर बघा पहा, हिरवागार कलर राहिला आहे की नाही मस्त. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा बनवा. आणि आपली ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरा नक्की कमेंट करून सांगत चला. आपली ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता, कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून पाहता ते पण सांगत चला, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील. आणि मलासुद्धा समजेल आपली ही म्हणजे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत वगैरे. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करा. व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कमेंट केल्यानंतर पुढे लाईक केल्यानंतर जे हाईपचे पॉईंट असतात, जर रेसिपी खरंच आवडली असेल मनापासून तर हाईपचे पॉईंटसुद्धा द्यायला विसरू नका. आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.